गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि हा माझा मित्र नवीन आणि मी एक जण आमचा पुढे गेलेला आहे. तर आम्ही चालू ट्रॅकिंगला कर्जतला. पुढे झाला कर्जतला झालो भीमाशंकरला. तर बघूया आजचा व्हिडिओ आमचा कसा आहे. खूप मजा येणार आहे. आमची झोप पूर्ण नाही झाली तरी पण आम्ही चाललोय. चला बघूया कर्जत. बघा आमचा प्रवास चालू झालाय. सकाळ सगळं एकदम शांत आहे. आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत बाईकनी चाललोय आणि तिथून पुढं ट्रेननी जाणार आहेत. बघा आमचा मार्केट किती शांत आहे आज, म्हणजे अजून चालू नाही झाला. हाय बघा हे आमचे छत्रपती शिवाजी महाराज, आमचा कोलीराजा चौक. हे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला कर्जत. आम्ही स्टेशनला पोहोचलोय दोघं जण. अर्धा रस्त्याचा प्रवास आमचा बाईकचा होता आणि आता स्टेशनला पोहोचलो. इथून आम्ही ट्रेन पकडणार आहेत. चालत आमची झोपाण्यात झोपा तसेच निघालोय आम्ही. ट्रॅकिंगला चालू आहे. ट्रॅकिंगला बघूया आमची आजची ट्रॅकिंग कशी होती. ट्रॅकिंग डी ग्रेड प्रेमचा ई ग्रेड हिरो आणि आमची सेंट्रल रेल्वे. सकाळचा प्रवास, थंडगार प्रवास, गर्दी नाही, खूप भारी वाटते. आता आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलोय. इकडं नाही तिकडं मध्येच उतरलोय आपण. सोबत एक्सिलेटर बोलो मागे उतरू. खोपोली खोपोली खोपोलीसाठी पळतोय आम्ही. खोपोली पकडायची, लवकर पकडायची. ट्रेन भेटले आम्हाला खोपोली. बघूया आता किती वाजता पोहोचतो आम्ही कर्जतला. हे बघा बघा हा आहे कर्जतचा निसर्ग. आणि अगदी थोड्याच वेळात आम्ही आता स्टेशनला पोहोचणार आहोत. कसलं सुंदर, काय त्या डोंगर, काय त्या झाडी, सगळं वाक्यामध्ये वाक्यामध्ये. आम्ही उतरलोय कर्जत स्टेशनला. आता इथून आम्ही चाललोय सावंतखेडा. कुठे ते खांडेशला चाललोय. हे कर्जत स्टेशन पाहिजे होतं स्टेशन, तरी पण खूप छान आहे कर्जत स्टेशन. कर्जतला उतरलो. नाश्ता करायचा मस्त की पोहा आणि वडे, मेंदूवडा, बोकाचे वडे. नाश्ता झाला का? तर आम्ही पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो आम्ही कर्जतला पोहोचलोय. बसची वाट बघतोय. तर आता इथे बस स्टॉपला पोहोचलो. तर बघा काय दिसतंय माऊलींचं एवढं मोठं रूप. चला पुढून बघूया. हीच मजा आहे पावसाळ्यात फिरण्याची. खरी मजा हीच आहे. पण पावसाळ्यात खूप काळजी घेऊन फिरा. जिथं तुम्ही फिरलं बघा विठ्ठला माऊलीचे रूप बघा किती प्रकट आहे. खूप मोठेच बघा किती छान दिसतंय. एवढा छान दिसतंय इथे माऊली. मस्त वाटतंय. तर ती माऊलीचं प्रकट रूप म्हणजे खूप मोठी अशी मूर्ती आहे माऊलीची. बघा विठ्ठलाची मूर्ती किती छान आणि सुंदर दिसतंय बघा. आपलं कर्जत, आमचं कर्जत, छान कर्जत. आता थोड्याच वेळात बस येईल आणि बस पकडून आम्ही जाणार आहेत. आम्ही ट्रॅकिंगला निघालो दोघं जण. हे बघा एवढं नवीन मी. लय पाऊस आहे. बसची वाट बघतोय, अजून काय बस आली नाही. पण ट्रॅकिंगची सुरुवात मस्त झालेली आहे. ट्रॅकिंगची सुरुवात खूप छान झालेली आहे. कारण आमच्या 2 गाड्या सुटल्या. 2 गाड्या आमच्या सुटलेल्या आहेत. आम्ही आता इथून कर्जतला अजून बसची वाट बघतोय सकाळी 8 वाजल्यापासून.
कशी तरी भेटली बस. फायनली आम्हाला बस भेटलेली आहे आणि बसायलाही जागा भेटलेली आहे. आता आमचा इथून प्रवास चालू झालेला आहे. चलो. आम्ही आता कशाळेला पोचलोय. हे बघा सरळ चालू आहे. आता आमचं ट्रॅकिंग चालू झालेलं आहे. कधीच 7 वाजल्यापासून आम्ही ट्रॅकिंग करतोय. भटकंती प्रवास हा ट्रॅकिंग आहे आमचा. आता इथून खांडेशला आम्ही, हे बघा समोर गाड्या लागल्यात, गाड्या पकडतो तिथून खांडेशला जायला. आणि हा कशाळे आहे, कशाळे चौक कर्जतमधला. बघूया आता खांडेश प्रवास पुढचा. आता बसने आलो आणि आता टॅक्सीने जाणार आहे खांडेश. आमचा आता कशेले टू कुठं रे? अरे 10 वेळा विचारतो, लक्षात राहत नाही कुठे चाललं आपण. कशेले टू खांडेश आमचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही लय वैतागलोय आता. आमची ट्रॅकिंग सुरू होता सकाळी 4 वाजता. ट्रॅकिंग चालू झालेली आहे ना, अजून आमची ट्रॅकिंग पूर्ण होत नाही. आम्ही अजून प्रवासातच आहेत. आम्हाला 2 मित्रही भेटलेले आहेत बघा. ते पण जाम वैतागलेले आहेत. आणि हा आमचा दाडारीचा उमेद. कसं करू झालं याला. एकदम गलिच्छ नियोजन असल्यामुळे आमच्या मित्रांचं आमचं नियोजन चुकलेलं आहे. तरी पण आता आमचा सुखद प्रवास आमचा चालू झालेला आहे. मस्तपैकी बघूया आमचा आता हा प्रवास कसा वाटतो. वा 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 वा. बघा 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 कसलं भारी आहे. काय झाडी, काय ते डोंगर, सम द वॉके मध्ये. खूप छान प्रवास चाललाय आमचा. सुंदर प्रवास, छान प्रवास. खरे रस्ते जे आहेत ते गावातलेच रस्ते आहेत. सिटीमध्ये मजा नाही. पण काय माहिती लोक गावात यायला बघत नाहीत. तरी मजा बघा. पेरणी चालू आहे दिसते सगळीकडं. खूप छान प्रवास चालू आहे आमचा. गारगार वारा, निसर्ग रम्य ठिकाण. नवीन शर्ट याच्यावरती तुम्ही काय बोलू शकता. अति उत्साह तुम्ही निघालेले सकाळी 4 वाजता घरातून, तर तुमचा उत्साह कुठं पोहोचा. मित्रांनो आम्ही आता उतरलोय इथे. आणि बघा आमचा प्रवास चालू झालाय. इथून आता आमची ट्रॅकिंग चालू. आम्हाला 2 मित्र भेटल्यात सोबत आणि बाकीची गँग वरती गेले. हे आमचा ॲड्रेस विचारतो आम्ही पुढं कसं जायचं. आमचा ॲड्रेस विचारून झालेला आहे आणि आम्ही दलबद्री चाललो. ब्रिज लागतो राईट साईडला. गावातला रस्ता एकदम छान वाटतंय गावातून जाताना. खूप वैतागलेलो पण जसं गावात आलो तसा थकवा दूर झाला आमचा. एकदम जसं एकदम हलका हलका वाटतंय. हे बघा हे वैतागलेला माणूस आणि हे 2 मित्र भेटलेलेच आम्हाला. हे ठाण्यावरून आलेले आहेत, आम्ही कल्याणवरून आलेलो आहे. बघूया आता आमचा प्रवास कसा होतो ट्रॅकिंगचा. चालू आहे सगळीकडे. पेरणी चालू झालेली आहे बघा. गावागावात पेरणी चालू झालेली आहे बघा. हा बघा काय सुंदर नजारा दिसतोय गावातून. आयुष्यात एकदा तरी ट्रॅकिंग झाली पाहिजे मित्रांनो. कारण की हा ट्रॅकिंग हा विषय खूप वेगळा आहे आणि तो मी आज अनुभवतोय. बघा कसलं सुंदर नजर आहे. अजून मेन स्पॉटला पोचायचे त्याच्या अगोदरच मन भारावून गेलंय. हा बघून खूप छान वाटतंय. तो बघा समोर दिसतोय तो गड आहे वरती. हे जे समोर दिसतंय हे पदरगड आहे आणि ह्याच रूटने आम्ही पुढे जाणार आहे जिथे आम्हाला जायचं आहे भीमाशंकरला. नाव आठवलं मला. हे बघा कसलं भारी दिसतंय. निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर अशाच ठिकाणी या. खूप भारी वाटतंय.
हे बघा कसे थकलेले चेहरे. बघा बघ बघ एकदम उत्साहाने निघाले आणि इथे येऊन पुसूक झाले, कारण की नियोजन आमचं थोडंसं गडबड झाली, नाही तर खूप छान आमचं नियोजन होतं आजचं. ट्रॅकिंग कशी असते ते आम्ही तुम्हाला दाखवतो. चला बघूया ट्रॅकिंग. म्हणल्यानंतर हा जो राईटचा रस्ता दिसतोय हा आहे गणेश घाट. इथून आम्हाला आता पुढे जायचं आहे. हे बघा या डोंगरावरती. तत्पूर्वी वरती जाण्या अगोदर हा शेवटचं दुकान खाली इथून खायची वस्तू घेतं. आम्ही वरती निघणार आहे. बरोबर झाला मागं दिसतोय बघा तिकडं जायचं. मधून 2 ते 3 तास लागणार आहे. बघूया ट्रॅकिंग प्रवास करता करता आम्ही हे बघा काटेवाडी गावात पोचलो आहे. आणि ही चिल्लर आहे इथे जे प्रवासात थकतील त्यांच्यासाठी काट्या देतात. हे बघा फक्त 20 रुपये. तुम्ही कधी इथे आलात तर ही पोरं अशी दिसतील, यांना थोडीशी मदत करा. हे आहे करा रे. हां चला आता पुढे जाऊया. चलो मित्रांनो धन्यवाद. काटेवाडी गावातून आम्ही काट्या घेतलेल्या आहेत. व्हिडिओ ब्लर दिसतोय कारण की बाष्पीभवन झालेलं आहे सगळं व्हिडिओमध्ये. चला पुढे. खरा प्रवास हा सुरू झालेला बघा आता. हे बघा डोंगर किनारा मस्त एकदम हिरवगार वातावरण आहे. चालायसाठी आम्ही काठी घेतलेली काटेवाडी गावातून. व्हिडिओमध्ये ते 3 पोरं दिसतील तुम्हाला. खूप मजा येते चालायला. थोडंसं दमी लागले, पहिल्यांदा चालतोय. बघूया आमचा प्रवास कसा होतो, ट्रॅकिंग प्रवास. चला मित्रांनो आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहे. हे जे दिसतंय तुम्हाला हे बघा तुम्हाला मस्त सुंदर धबधबे वाहतात. हे आहे पदरगड आणि ह्याच्या पुढेच थोडंसं आम्हाला जिथे जायचं आहे तिथे आम्ही पोचतो. आणि हे आमचे 2 मित्र आहेत ठाण्यावरून आलेले, हे आमच्या सोबत आहेत कारण की बाकीची मंडळी आमची पुढे गेलेली आहेत. तर बघूया नवीन चाललाय. नाही नाही हा आमचा भीमाशंकरचा प्रवास चालू झालेला आहे. हा बघा त्या बोर्डचं नाव हे करायला पाहिजे होतं रे. बोर्ड आडवाटीतला प्रवास पण सुंदर प्रवास. मित्रांनो फक्त इथे येताना एक काळजी घ्या, एक सेफ्टी तुम्हाला ठेवायची तुमच्याकडे. आणि तुमच्या बॅगेमध्ये खाणं भरपूर असलं पाहिजे. आणि सावकाश प्रवास करा. हे बघा खूप वरती आहे, हळूहळू चढा, सावकाश प्रवास करा आणि सेफ्टीची काळजी घ्या मित्रांनो. आम्ही आता कडा म्हणजे अर्धा रस्ता चढलेलो आहे गडाचा. हे बघा कडा आलेली इथं, म्हणजे एक प्रकारचं सेफ्टी पण फक्त जपून. कुठलीही घाई गडबड करू नका, नाहीतर कडा तुम्हाला गडबड देईल डायरेक्ट. तर सर्वात महत्त्वाची सेफ्टी. आता इथून अजून पुढे चाललो आम्ही. चला बघूया ट्रॅकिंग. कसला सुंदर नजारा आहे. अजून आम्ही वरती चाललेलो आहे बघा. चला आमचा हळूहळू प्रवास चालू आहे. आता हा आमचं मंदिर लागलेलं आहे अगोदर, तिथे आम्ही थोडंसं थांबणार आहे, मग पुढे जाणार आहे. चला बाप्पाचं दर्शन घेऊया.
ट्रॅकिंग चालू असतात बघा, मस्तपैकी आमचे गणरायाचे दर्शन झाले आणि एक महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आरती भेटली. खूप आम्ही नशिबान आहोत. आता इथून थोडा वेळा थांबून पुढे जात आहोत. गणपती बाप्पा मोरया. खूप छान प्रवास चालू आहे आमचा, थोडासा धीम्या गतीने, कारण की पहिल्यांदा आम्ही इकडे येतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅकिंग करता करता बाप्पाचे दर्शन झालेले आहे आमचे. खूप छान मंदिर आहे, छोटंसंच मंदिर आहे. हा बघा नवीन मागे चालतोय. दोघं जण आमच्या सोबत होते, ते थोडेसे पुढे गेले, त्यांना घाई होती. आम्ही हळूहळू चाललोय. तो नवीन दमलेला थकलेला आणि आमचा नवीन मित्र आमच्या सोबत चाललाय. त्याला आम्ही फक्त 2च बिस्किट टाकले, त्या 2 बिस्किटावरती तो आमच्या मागे मागे येतोय. तो आम्हाला रस्ता दाखवतोय पुढे जायचं. आम्ही थांबलो का तोही थांबतो आणि आम्हाला रस्ता दाखवत चाललाय पुढे हळूहळू. ही आहे माणुसकी, माणसाला माणुसकी लाजवणारी ही आहे माणुसकी. बघा बघा कसा वाटतं हा तुम्हाला नजारा बघून? निसर्ग हिरवगार. खरंच आजच्या युगाला निसर्गाची गरज आहे आणि झाडांची गरज आहे. झाडे लावले पाहिजेत आणि झाडे जगवले पाहिजेत. हा सुंदर दृश्य बघून तर असंच वाटते. आणि सिटीतल्या लोकांना खरीच जास्त गरज आहे. लय दम लागला आम्हाला चालता चालता, लय म्हणजे लय कठीण दम लागला. तरी पण आम्ही हा जो गड आहे तो जिंकून राहणारच. चला मित्रांनो, गणेश घाट आम्ही आता क्रॉस करतोय आणि आता सपाटीचा प्रवास म्हणजे सपाटीचा रस्ता लागलेला आहे. तर तत्पूर्वी तिथे एक फॉरेस्टची पावती लागते. पर पर्सन 60 रुपये आणि विद्यार्थ्यांना 30 रुपये. ती फाडून आता पुढे जायचं आहे. बघा हा पुढे रस्ता आहे. चालता चालता असे बघा छोटे छोटे विरंगुळा धबधबे तुम्हाला भेटतील रस्त्यामध्ये. हे बघा आता आम्ही मस्त की पाय आणि तोंड इथे धुतलेलं आहे बघा व्यवस्थित एकदम. आणि आता आम्ही पुढे चाललो आहे. खूप छान वाटतंय ट्रॅकिंगचा मजा घेता घेता. आणि थोडंसं असं पाय दुखल्यासारखे वाटतात, कारण की पहिल्यांदा चाललो आहे म्हणून. हे बघा हे जे अजून पाय धुवून झाले नाही. हा काय सुंदर दृश्य बघा. वरती बघा गड दिसते वरती. हे बघा. हां नवीन काय बोलू शकतोस तू या निसर्गरम्य ठिकाणाबद्दल? तर मी याबद्दल ट्रॅकिंगबद्दल इकडे बोललो की ट्रॅकिंग आपल्याला ही गोष्ट शिकवते की माणसात पेशन्स पाहिजेत. आणि आपल्या तिथं पण म्हणजे जायची डेस्टिनेशनवर जायचं आपलं जर ध्येय असेल तर रस्त्यात अडचणी येणार, पण ते रस्त्यात किती अडचणी आली पण आपला ध्येय नक्की असला तर आपण त्या ठिकाणी नक्कीच पोहोचतो. म्हणून एवढंच सांगतो की हा भीमाशंकरचा रस्ता खूप खडतर आहे. ह्या चढताना खूप सावधानीने चढा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. आला आला पाऊस आला. हे धबधबा बघा. ह्या अशा पाट्या जागोजागी लावल्यात. मित्रांनो आम्ही आता चालतोय. चालता चालता बघा हा जो मागे दिसतोय तुम्हाला हा पदरगड आहे. या गडाचं नाव पदरगड आहे. आणि आता थोडंच पुढे आमची जे आमचा जो स्पॉट आहे तिथे आम्ही पोहोचणार आहे. तर चला पुढे जाऊया हळूहळू. थोडासा थांबलोय बिस्किट खायला आणि पाणी प्यायला आहे बघा. आहे फोटो काढतो बघा. खूप छान वातावरण आहे, थंड वातावरण आहे, मजा येते. अजून 1.5 तास चालायचं आम्हाला, पण चाललोय हळूहळू. आज भीमाशंकर पूर्ण होणार. मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट जवळपास पोहोचलेलो होतो. हे बघा हा जो दिसतोय समोरचा तिथे आम्हाला जायचं आहे. आणि हे बघा पदरगड आहे हा. आणि इथे समोर जो दिसतोय वाटे जाणार. बघूया भीमाशंकरचं दर्शन आम्हाला. आणि ते खूपच लांब आहे, वेळ पण खूप झाली, तरी पण आम्ही चाललो. चला भीमाशंकर. कसा सामसूम रस्ता आहे मित्रांनो.
आम्ही दोघंच आहेत. कसं फिलिंग येते माहिती का? हां पूर्ण मॅनवरतीच वाढ. हे बघा, जसं डिस्कवरी चॅनलवरती लागतो ना मॅन वर्सेस वाईल्ड, तशी पूर्ण फिलिंग येते आम्हाला. आम्ही दोघंच आहे. भयानक रस्ता, एकदम शांत धर रस्ता, कोणच नाही. फक्त किड्या मुंगे. तरी आम्ही चाललोय. एवढंच की ग्रुप असेल तर खूप मजा येते. आमचा ग्रुप पुढे गेला, आम्ही दोघं मागे राहिलो. बघा कसा रस्ता वाटतो. बघा हा नवीन चाललाय पुढं. ते काय कसं वाटतंय? भारी आहे, पण जिगर पाहिजे चालण्यासाठी, कारण की रस्ता खूप खट्टर आहे, सोपं नाही आहे. जर आपल्याला या भीमाशंकर ट्रॅकिंग पॉईंटवर यायचं असेल तर आपल्याला पहाटे लवकरच निघावं लागेल, कारण की हा रस्ता कमीत कमी 2.5 ते 3 तासाचा आहे. कारण की तेवढं आपल्याला चढून तेवढंच तास लागणार आहे उतरण्यासाठी. तरी लोकांनी आपली काळजी घ्यावी आणि सेफ ट्रॅकिंग करावी. बघा पुढं दिसलं तुला म्हातारा. हे असे जागोजागी फक्त असे छोटे छोटे म्हणजे स्टे किंवा थांबायला असे स्पॉट बनवलेत. जेवणाचं ठिकाण कुठे पुढे थोडं जेवणाचं ठिकाण पुढं अजून बाबा किती वर्ष झाले तुम्ही इथं राहता? तिथं कमीत कमी बळा आता 80 गेला, आता तिथे 50-60-70 वर्ष झाली. कशासाठी बांधतो आपण तुम्ही? हे कशासाठी बांधताय? अरे बा तुम्ही आलं म्हणजे पिया पाणी, कोणाला नाश्ता काही द्यायला, तेवढ्या करताना तरी सुद्धा हे. मग आता काय आता काय अजून बनवलंच नाही. बनवायला घेतलं? आम्ही जेव्हा आलो तर भेटू. हा पिठला भाकर सगळा. सगळं भेटेल. हा रात्रीचा प्रवास चालू असतो का? हा रात्री चालतात. हा चालतं. चालू असतं? अंधार वगैरे नसतो रात्री? असतंय बाप्पा. फक्त टॉर्च घेऊन यायची सोबत. हा काहीतरी आणायचं. मग रात्री तुमच्या इथे भेटतं जेवायला सगळं? हा जेवायला देतो. ओके. हे बाबा आहे तिथे गेले, म्हणजे यांचं आयुष्यच गेलं इथे. आणि उत्तम सोय करतात ते जेवणाची, एकदम व्यवस्थित चाय नाश्ता जे काय आहे ते. आणि त्यांच्याकडून असं माहिती पडलं की रात्रीची ही ट्रॅकिंग चालू असते म्हणजे अजब आहे. आम्हाला दिवसाची इथे भीती वाटलेली पण रात्रीचेही लोक येतात. एक गोष्ट खरी आहे, जिगरा चाहिए बॉस, हर कोई चीज़ पॉसिबल है, जिगरा चाहिए और तुम्हारे में पेशेंस चाहिए. चलो आगे चलते. आम्ही पोचलो आता प्रवेशद्वाराच्या इथे. आता इथे थांबलो आहे बघा. हा एक गाव आहे, इथून सुरुवात होते खरी. आता इथे जेवणार आम्ही आणि मग पुढे जाणार. बघतो आता जेवायला काय भेटतं इथे. वैतागलाय बघा, तिथं बसलाय नवीन. आता इथे जेवतो. इथे खाली जेवण आहे, राईस प्लेट वगैरे काहीतरी भेटतंय चांगलं. बघतो आणि मग निघतो. मित्रांनो हे बघा, इथं समोरचे आहे तिथे आता जेवणासाठी चाललो आहे आम्ही. आणि जेवण झालं का हा बघा, हा समोर जो जातो रस्ता भीमाशंकरला, तिकडून असं वरती जाणार आहे. हा एवढा मोठा गड चढायचा आम्हाला. तर चला अगोदर जेवून घेऊया. सुंदर रस्ता, छान रस्ता. हां ते बघा समोर बघा काय छान वाटतंय. आणि आता आम्ही इथे जेवायला आलो. इथे आता जेवतो आणि मग निघतो पुढे जायला. खूप अंधार आहे, परिस्थिती एवढी डिप्पट आहे का लाईट नाही इथे. हे बघा मी इथे जेवायला थांबलोय बघा. हे बघा इथे शाकाहारी जेवण. लाईट नाही इथे. काय सरकारला गावाकडे लक्ष द्यायला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. गावात लाईटच नसते. याची जवळ दखल घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. बघा अंधारात आई जेवण बनवतात. मी संस्कार हॉटेल जवळ आलतो, म्हणजे संस्कार खानावळ आहे. उत्तम जेवण आहे, A1 जेवण आहे. तर कधी आला तर तुम्ही इथे या. पण एक छोटीशी आम्हाला खंत वाटली, एवढं चांगलं वातावरण असताना ह्या गावामध्ये लाईट हा प्रकारच नाही. या गावामध्ये अंधारामध्ये आम्ही जेवलो आणि त्या माऊली अंधारात जेवण बनवतात. भीमाशंकरला येताना एवढं चांगलं स्पॉट असताना हे बघा एवढं सुंदर दृश्य आहे आणि त्याच्या पायथ्याशी लाईट नाही गावामध्ये. तर कसे लोक जगत असतील, कसे राहत असतील. तर थोडीशी याची खंत वाटली. निवेदन आहे असं
सरकारला ह्याच्याबद्दल थोडासा विचार करावा. पण जेवण उत्तम होतं, अंधारातलं जेवण होतं पण छान जेवण होतं. खूप छान वाटलं जेवण, पोट भरून जेवलं. आता आम्ही चाललो चे मेन सुरुवात होते. हे बघा आता आतमध्ये चाललं भीमाशंकरला. मेन डोंगर आता चढतो इथून. हे बघा साईडमुळे भीमाशंकर मार्ग. हे बघा चला बघूया आता मेन प्रवास. बघा मित्रांनो भीमाशंकरचा सुंदर नजारा, सुंदर दृश्य बघा काय सुंदर दिसतंय. हा एक नंबर नजारा आहे. असे तुम्हाला जागोजागी असे छोटे छोटे स्पॉट दिसतील, भेटतील. फक्त एवढंच की सेफ्टी आणि स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे ह्या अशा स्पॉटला. आणि सावकाश कुठेही घाई न करता प्रवास करायचा आहे. बघा जिगरा चाहिए, जिगरा. ट्रैकिंग करने खाने का काम नहीं है, बहुत मेहनत लगता है और जिगर वालों का काम है. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक म्हणजे तुमची ताकद पाहिजे ट्रॅकिंगमध्ये येण्याची आणि तुमच्यात पेशन्स पाहिजेत. पेशन्स नसेल तर सगळं शिरो आहे. हा चाललोय आम्ही हळूहळू पुढे. चला चहा प्यायला थांबलोय. थोडासा पाऊस चालू झालाय. लगभग आम्ही पोचलेलो आहेत महादेवाच्या दर्शनाला. इथून 1-2 मिनिटाच्या अंतरावरती महादेवाचे दर्शन आहे. तर आता आम्ही डोंगरावरती पोचतोय. समोरच एवढं छान दृश्य आहे बघा. गर्दी खूप असल्या कारणाने असं वाटतं आम्हाला दर्शन भेटणार नाही. तर आम्ही कळस पूजा करून म्हणजे कळसाचे दर्शन घेऊन आम्ही प्रसाद वगैरे खाऊन रिटर्न निघणार आहोत. खूप छान वाटतंय वातावरण इथलं. खूप गर्दी आहे दर्शनाला. चला दर्शन घेऊया आणि निघूया. दर्शन घेऊन पुढे निघालो तर पुढे जाता हा बोरगिनी गावात जायला रस्ता आहे आणि त्याच गावाच्या अलीकडे अगोदरच हा शिवलिंग आहे. गुप्त शिवलिंग त्याला म्हणतात. आणि त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही आता पुढे निघणार आहेत. तर बघूया हा गुप्त शिवलिंग. बघा मित्रांनो किती सुंदर असं हे शिवलिंग आहे. मन भारावून गेलंय बघून. बघा आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय. ह्यो आमचा पुढे गेलेला ग्रुप. चला निघूया. हर हर महादेव. मित्रांनो आमचा पूर्ण प्रवास झालेला आहे. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहेत. तर अवतार बघताय तुम्ही. खूप विचित्र दिसतोय अवतार माझा. आणि आमची ट्रॅकिंग म्हणजे ट्रॅकिंगच असते. हा प्रवास आमचा झालेला आहे. एकदम म्हणजे एकदम सुखरूप आमचा प्रवास झालेला आहे. आणि खूप छान दर्शनही झालेले आहेत. जेवणही चांगलं झालेलं आहे. एकदम व्यवस्थितरित्या जेवण झालेलं आहे आणि दर्शनही झालेलं आहे. तर आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो. तर एकच सांगणं आहे का ट्रॅकिंगला येताना स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या स्वबळावरती इथे या. कारण की इथे खूप खडतर रस्ता आहे आणि त्याच्यात तुम्हाला इथे येताना जरा पहाटे लवकर या. तर तुमचे दर्शनही चांगले होतील आणि तुम्ही इथून सुखरूपी लवकरात लवकर घरी जातात. तर पहाटे आलात तर सगळं काय व्यवस्थित होईल. तर आता जर तुम्हाला हा आमचा ट्रेकिंग व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो खूप छान दर्शन झालेले आहेत आमचे भीमाशंकरचे. तर तुम्हालाही जर इथे यायचं असेल तर 2 रस्ते आहेत. एक ट्रॅकिंग करत तुम्ही येऊ शकता आणि दुसरं तुम्ही डायरेक्ट बसनी प्रवास करू शकता. तर पहिला जो आहे ट्रॅकिंग करत जर तुम्हाला यायचं असेल तर कर्जत स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल. त्यासाठी कल्याणवरनं तुम्ही ट्रेन पकडू शकता कर्जत स्टेशन आणि तिथून डायरेक्ट तुम्हाला खांडेशगाव म्हणजे कर्जत स्टेशनच्या बाहेर टॅक्सी लागतात. तिथून तुम्ही खांडेशगावला उतरू शकता आणि तिथून तुम्ही ट्रॅकिंग करत जाऊ शकता.
आणि दुसरा मार्ग म्हणजे कल्याण स्टेशनवरनं पहाटे बस लागलेल्या असतात 6 ते 7च्या दरम्यान, आणि ते डायरेक्ट तुम्हाला भीमाशंकर, एक 3 ते 4 तासाचा काहीतरी प्रवास आहे, ते डायरेक्ट भीमाशंकरला पोहोचवतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला खूप मजा येईल, आम्हाला खूप मजा आली. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.